येणार आहेत. हा. ही एक हे ती चारही लक्षात ठेवा. हे गेला काय 15 दिवस पाहिजे, पण ठीक आहे 15 दिवस तर 15 दिवस बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या वारसांना ठीक आहे ना, ठीक आहे, हरकत नाही, काय काय अडचण नाही. 15 दिवस तर 15 दिवसात काय वारसांना 15 दिवसात हे नोकरीचा ऍड करायला पाहिजे याच्यात, नोकरीचा. आणि हा हे काय हरकत नाही, हे एका दिवसाचा विषय पण ठीक आहे, 15 दिवसांनी द्या अर्थच आहे, काय अडचण. ठीक आहे, हे पण चांगलं आहे. कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी कारवाईची कारवाई. ठीक आहे, तुम्हाला सातवा पण मान्य. पेन द्या रे मला. दुसरा दे रे. ग्राम सदस्य समितीचा अहवाल 15 दिवसाला जरी, पण ह्या बी सूचना द्यायला लागतात. कशा द्यायला लागतात पण आम्हाला मान्य आहे म्हणून मी याला टिक करतो, हे मान्य आहे. कारण हे 15 दिवसांनी घेतलं तर पण सूचनाच द्यावं लागते तुम्हाला सरकारला, सरकार आणि प्रशासनाला. तुम्ही सरकारने तरच प्रशासन करीन. तुम्ही आढावा काय घेणार? तू काम कर, नाही तर तुला कारवाई करण्यात येईल. मग ते तुम्हाला आढावा द्यायचे नसतं, ते आढावा देणार नाही. कामच नाही केलं तर आढावा करून. त्यामुळे तुम्हाला त्या सूचना द्याव्या लागतात, सूचना द्याव्या लागतात. हे बी उपयोग नाही, याला बी तुम्हाला हेच द्यावं लागेल. ठीक ठीक, हे पण चांगलं आहे. पण याचे बी सूचनाच काढावं लागणार आहे. ही ड्राफ्ट माझ्यासाठी झाला, अधिकारी याला घेणार नाही. ठीक आहे, दिले म्हणतात तर ठीक आहे, याला काय मार्गदर्शन नाही घ्यायचे. ठीक, हिचं पत्र लगेच काढा, हिचं पत्र लगेच काढा. हे पत्रच द्या, लगेच उपोषण सोडतो मी. आणि हे तुम्हीच करू शकता. हे पुन्हा सुरू करायचे अभ्यासक्रम, अभ्यासक्रम पुन्हा सुरू करायचे. नाही झाले सारथीचे. झालं, हे ड्राफ्टचं झालं. आता एसओपीचं फक्त मी संध्याकाळी अभ्यासक बोलून घेऊन एसओपी वाचतो. हो, म्हणून आदेश काढा. मग आदेश काढा, ते निघणार आहे. फक्त जर तुम्ही याला मान्यता दिली आदेश दिली ना. हो, मान्यता दिली ना, मी मान्यता दिली. हा बघ, मी मान्यता दिली, हे मान्य आहे आम्हाला, हे पण मान्य आहे. पण याला सगळ्याला आदेशच काढावा लागतो. ड्राफ्टवर होणार नाहीये, कारण ड्राफ्ट आपल्या मान्यते करता आहे. आपण एकदम हो म्हटलं की आम्ही पुढच्या माझ्या आदेश म्हणून आपल्या एकदा संमती मिळाली. एसओपीचं फक्त मी वाचून घेतो, अभ्यासकांना बोलून घेतो संध्याकाळी. काय झालं, आता उद्या मी आदेश काढले असते, मला तू बदल करायला असता, मग बदल करण्यापेक्षा हे आम्ही तुला मान्य दिलं आहे, आम्ही काढू. आम्ही संध्याकाळी चर्चा करतो याची सगळ्याच याच्यावरून. तुम्हाला संध्याकाळी सांगतो, संध्याकाळी सांगतो तुम्हाला. सकारात्मकपणे एवढं आपलं एवढं सगळं संघर्ष आहे, त्याचा आदर करतच शेवटी
हे आपण केलंय आणि त्याला सुधारणा मान्यता घेतली आपण. आम्ही आदेश काढतो हे निश्चय आपल्या समाधानाकरता मुद्दे दिलेले नाहीये, आलं लक्षात. विचारपूर्वकच आम्ही केलंय. माझी विनंती काय आहे, आपण आता हे उपोषण आता सुरू ठेवण्यापेक्षा याच्या मी आदेश मधून काढून देतो. मी माझ्या अधिकारात अध्यक्ष म्हणून फाईल बघून काढून टाकतो. आम्ही संध्याकाळी याच्यावरती सगळ्यांना बोलून घेतो. आता आव्हान करतो मी सगळ्यांना बोलून घेतो. हे म्हणजे काय असतं, माझ्या एकट्यावर येण्यापेक्षा जसं सरकारमध्ये तुमचं असतं तसं मी सगळ्या अभ्यासकांना बोलून घेतो. योग्य मुद्दे आहेत का बसण्यापेक्षा सवलत बसा माहिती तर त्याच्यामध्ये पाहिजे त्या दिवस माग घेऊ नका, पण सवलत बसून याच्यावर विचार करा, आपल्या सगळ्यांना बोलून घ्या आणि मग करा. ते बी तुम्हाला 8 वाजायच्या आतच सांगतो. 8 वाजायच्या आतच सांगतो. नाही बसू द्या मला, आपल्या लेकराचं कल्याण मला बसू द्या. तुमचा शब्द पाळला नाही दोन मागं करण्यासाठी माझी विनंती आहे की आपण साहेब मी भांडवतोय काय मग ते आहे का. आता हे मुद्दे झाला आपले, याच्यावर चर्चा संपली आता. कारण याचे सगळे सूचना आल्याशिवाय मी मागं घेत नाही. तुमच्या लक्षात आलं, तुम्हीही म्हणतात की तुम्ही अभ्यास करून सांगा, हे तुमच्यासाठीच आणलंय. आम्ही सूचना काढतो, तुम्ही म्हणले काढता, त्याच्यामुळे दोन्ही कोण बी सारखंच आहे. फक्त राहिला उपोषणाचा विषय. बसू द्या, समाजाचं कल्याण होईल तुमच्यामुळं. फडणवीस साहेबांना बसू द्या, समाजाचं कल्याण होईल. काय वाटलं नाही लय झालं दवाखान्यात खर्च तुम्ही करावा, लय दुखा लागलं नाही. बसू द्या, त्या तळतळीशिवाय होत नाही. तळतळीशिवाय होत नाही. विचारतो मला तुम्ही थोडी केली मी 8 वाजेपर्यंतच देतो तुम्हाला सगळं. उन्हात बसून तुम्हाला 8 वाजेपर्यंतच देतो. 8च वाजता नाही, मी उन्हात बसलो ना तुम्हाला चटके बसते. तुम्हाला चटके बसली की तुम्ही पटकून करता. मुख्यमंत्र्याला चटके बसतील, तुम्हाला चटके बसतील आणि ते पटकून होईल. कारण ह्या सूचनेशिवाय होत नाही हे आदेशाशिवाय. तुम्ही काढायला म्हणलात ना, आम्ही काढायलो. फक्त मी एकदा काना खालून मी ताबडतोब बोलून घेतो 2 घंट्यातच. लय वेळ बी नाही लागेल त्यांना. मी म्हणतो 4 बिने वाजून देतो, फक्त लांबून यायला त्याला वेळ लागेल ना अभ्यासकांना. म्हणजे पुन्हा लोड नको. पण एक ध्यानात ठेवा बरं साहेब, हे पाहिजेत बरं का. GR पाहिजे, सातारा संस्था पाहिजेच पाहिजे. ते तुम्हीच खटू शकता. आमचे